हाय एव्हरीवन. सीईटी सेलनं म्हणजेच महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं जो आपला कॅप राऊंड 1 होता ना एमबीबीएस बीडीएस कोर्सचा, तर त्या कॅप राऊंड 1चं सीट मॅट्रिक्स जे आहे ते अपडेट केलेलं आहे. आणि इथं तुम्हाला जेवढे कॉलेज दिसतील, मग ते एमबीबीएस गव्हर्नमेंटचे असो, प्रायव्हेटचे असो किंवा बीडीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेटचे असो, तर ते सर्व कॉलेज तुम्ही राऊंड 1च्या चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकतात. त्याचबरोबर आता जेवढे कॉलेज आहेत तेवढ्या कॉलेजच्या जागा जर पूर्ण नाही कंप्लीट झाल्या राऊंड 1 मध्ये, तर हेच कॉलेज तुम्हाला उरलेल्या जागेने सेकंड राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये, फोर्थ राऊंड मध्ये 100% पार्टिसिपेट करताना दिसून येतील. किंवा एखादं जर नवीन कॉलेज ऍड झालं ते तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडच्या सीट मॅट्रिक्स मध्ये ऍड होऊन नवीन सीट मॅट्रिक्स 100% दिला जातो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत राज्यामध्ये जेवढे एमबीबीएस बीडीएस चे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ना, तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एका कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे, त्याचबरोबर टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, टोटल प्रायव्हेट कॉलेज किती, आणि सर्व कॉलेजमध्ये मिळून तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, की टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या किती जागा आहे कॅटेगरी वाईज, टोटल प्रायव्हेट एमबीबीएसच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे, टोटल गव्हर्नमेंट बीडीएसच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे आणि टोटल प्रायव्हेट बीडीएसच्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे, याची सविस्तर माहिती या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि ज्यावेळेस आपला एसएमएल आपल्याला भेटेल ना, त्यावेळेस मी तुम्हाला कॅटेगरीनुसार जागा, त्याचबरोबर कॅटेगरी रँक आपला एसएमएल मधला, त्या दोन्हीला कम्पेअर करून तुम्हाला 100% किती रँक पर्यंत अलॉटमेंट होऊन जाईल एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज किंवा मग बीडीएसचं गव्हर्नमेंट बीडीएसचं प्रायव्हेट कॉलेज, त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवून 100% शेअर करेल कट ऑफवर. आता आपण जर सगळ्यात नंबर 1चं कॉलेज बघितलं तर ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. जर आपण टोटल सीट बघितल्या तर 250 जागा तुम्हाला बघायला भेटतील. या 250 पैकी 38 जागा जो एमसीसी सेंट्रल गव्हर्नमेंटचा कॅप राऊंड 1 होता ना ऑल इंडिया कोट्याचा, तर तिथून फिल होत आहे. आणि बाकी जेवढ्या जागा उरतील त्या सर्व जागा आपल्या स्टेट कोट्यामधून, कॅटेगरी मधून आणि जे ऑदर रिझर्वेशन राहतं ना डिफेन्सचं, हिल एरियाचं, तर त्यामधून तुम्हाला फील होताना दिसून येतील. आता जर आपण जे आपलं ग्रँट मेडिकल कॉलेज आहे ना मुंबईचं, यामध्ये जर आपण कॅटेगरी वाईज जागा बघितल्या किती, समजा सगळ्यात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर जनरल मधून 17 जागा मिळतील, वुमन कोट्यामधून 8 जागा आहे, फिजिकल हँडिकॅप मधून 1 जागा आहे आणि जनरल हिल एरिया मधून तुम्हाला 1 जागा बघायला भेटते. आता या कॅटेगरी मधून जनरल कोटा, वुमन कोटा काय असतो, तर प्रत्येक कॅटेगरी मधून जो जनरल कोटा असतो ना, तर त्या जागा त्या कॅटेगरीचा जो मुलगा असेल, म्हणजेच मेल स्टुडंट असेल किंवा फिमेल असेल ना, तर ज्यांचा स्कोर जास्त असेल नीट मध्ये त्यांना त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं. आणि वुमन कोटा म्हणजे वुमन कोट्यामधून फक्त मुलींना सीट अलॉटमेंट केलं जातं. वुमनच्या ज्या जागा आहेत ना त्या फक्त मुलींसाठीच आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वुमन कोट्याच्या जागा मुलींना अगोदर अलॉटमेंट होतात, त्या जर फिल झाल्या तर तिथून पुढे मग मुलींना जे आहे ते जनरल कोट्यामधून सीट अलॉटमेंट केलं जातं. फिजिकल हँडिकॅप म्हणजे जे अपंग मुलं आहेत ना त्यांच्यासाठी जागा राहतील, ऑर्फनसाठी जागा असेल तर अनंत मुलांसाठी जागा राहते. ही गोष्ट लक्षात ठेवा. जनरल हिल एरियामध्ये म्हणजेच हिल एरियामधून तुम्ही अप्लाय केलंय आणि जनरल हिल एरियाची जागा असेल तर मुलगा मुलगी दोघांना अलॉटमेंट होणार आहे. पण जर वुमन हिल एरिया असेल तर त्या हिल एरियामधली जी मुलगी आहे ना तिलाच त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. नंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला एसटी कॅटेगरीचा, तर जनरल मधून 8 जागा आहे, वुमन मधून 5 जागा आहे. फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 4 जागा जनरलच्या, 2 जागा वुमनच्या. NT1चा जर विचार केला तर 3 जागा जनरलच्या, 2 जागा तुम्हाला वुमन मध्ये मिळतील. NT2चा विचार केला तर 5 जागा आहे जनरल मधून, 2 जागा तुम्हाला वुमन मधून आणि 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून बघायला भेटते. एसटी कॅटेगरी मधून पण 1 जागा तुमची फिजिकल हँडिकॅपची आणि 1 जनरल हिल एरियाची जागा तुम्हाला एसटी कॅटेगरी मधून पण बघायला मिळते. NT3 कॅटेगरीचा विचार केला तर 2 जागा जनरलच्या, 1 जागा मिळते वुमनची आणि 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून NT3 कॅटेगरीसाठी बघायला भेटते. ओबीसी कॅटेगरी मधून जर आपण विचार करतोय तर 25 जागा जनरलच्या, 11 जागा वुमनच्या आहे. या ठिकाणी ऑर्फन सीची 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपच्या 2 जागा आहे आणि वुमन हिल एरिया मधून 1 जागा आहे. म्हणजेच एखादी मुलगी जी की ओबीसी कॅटेगरीची तिच्याकडे जर वुमन हिल एरियाचं डॉक्युमेंट असेल ना, तर तिला तिच्या वुमन हिल एरिया मधून जो रँक आला ना हिल एरियाचा, तर त्याच्या थ्रू या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी मधून जीएमसी मुंबई अलॉटमेंट होण्याचा पण चान्स लागू शकतो. आणि या खूप साऱ्या जागा दिसत आहे ना, तर त्या टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या सीट बघायला मिळतील एससी कॅटेगरी पासून ओबीसी कॅटेगरी पर्यंतच्या. नंतर एसीबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर 14 जागा जनरल मधून, 6 जागा वुमन कोट्यामधून आणि 1 जागा मिळते तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची. नंतर आपण जर ईडब्ल्यूएस चा विचार केला तर 13 जागा जनरल मधून, 6 जागा आहे वुमन साठी, 1 जागा मिळते फिजिकल हँडिकॅपचा आणि 1 जागा तुम्हाला जनरल हिल एरिया मधून या ठिकाणी अलॉटमेंट होण्यासाठी ब्रॅकेट दिसून येईल. नंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन म्हणजेच जनरलच्या जागा सर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी या जागा लागू होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्याच्याकडे काहीच रिझर्वेशन नाहीये
त्या मुलाला ओपन मधून अलॉटमेंट होणार आहे, किंवा मग जो कॅटेगरीचा मुलगा आहे पण त्याचा सगळ्यात जास्त स्कोर आहे चॉईस फिलिंग करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये, तर त्याला ओपनची सीट अलॉटमेंट केली जाते. म्हणजे ओपनच्या जागा सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. जो टॉपर मुलगा राहतो त्याला ओपन मधून सीट अलॉटमेंट केलं जातं. तर ओपनच्या जागा 34 आहे, जनरल मधून 17 आहे तुम्हाला, वुमन मधून 1 येते ऑर्फन साठी, नंतर तुम्हाला 3/3 फिजिकल हँडिकॅपच्या नंतर तुम्हाला 1 मिळते जनरल हिल एरिया मधून आणि 1 जागा वुमन हिल एरिया मधून. टोटल 204 जागा तुमच्या कॅटेगरीनुसार स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंग मधून कॅप राऊंड 1 पासून ते लास्ट राऊंड पर्यंत तुम्हाला फील होताना दिसून येतील. 100% जागा राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट होत आहे. इन केस विद्यार्थी बेटरमेंट करून पुढे चालले जातील एम्स मध्ये, किंवा मग एखादा विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट होईल, किंवा मग तो ऍडमिशन करणार नाही, तर त्या कंडिशन मध्ये उरलेल्या जागा ज्या आहेत त्या सेकंड थर्ड राऊंड मध्ये फील होत आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. नंतर जर आपण ऑदर रिझर्वेशनचा विचार केला तर डिफेन्स 1 साठी जनरल मधून 2 जागा आहे, वुमन मधून 1 जागा आहे. डिफेन्स 2 चा विचार केला तर 1 जागा आहे, जनरल मधून. डिफेन्स 3 चा विचार केला तर 1 जागा मिळते तुम्हाला वुमन कोट्यामधून. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची 1 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. टोटल 6 जागा तुमच्या ऑदर रिझर्वेशन मधून फील होत आहे. इथे कुठल्याही प्रकारे आयक्यू कोट्याच्या सीट नाहीये, कारण हे जे आपले गव्हर्नमेंट कॉलेज असतील ना 41, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आयक्यू कोट्याची जागा तुम्हाला बघायला भेटणार नाही. आयक्यू कोट्याच्या सीट तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 100% बघायला भेटतील. टोटल 210 जागा ज्या आहेत त्या आपल्या या ठिकाणी फील होतील महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंग मधून, आणि बाकीच्या जागा आहेत त्या तुमच्या ऑल इंडिया कोटा 15% मधून फील होताना तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर जर आपण विचार केला बाकीच्या सीटचा, समजा जसं की ऑदर कॉलेज आहे जे की लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई, त्याच्यामध्ये 200 जागा आहेत, 30 जागा ऑल इंडिया कोट्यामधून भरतील, बाकीच्या जागा आपल्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये येतील. तर या कॉलेजचं तुम्ही कॅटेगरीनुसार जे आहे ते इथे चेक करू शकता पीडीएफ मध्ये. हाच पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुप मध्ये पण टाकून देईन. त्यानंतर जर आपण थर्ड कॉलेज बघितलं तर सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई बघायला भेटेल. टोटल 250 जागा तुम्हाला बघायला भेटतील. इंटेक कॅपॅसिटी 15% जागा ऑल इंडिया कोट्यामध्ये जात आहे. इंटेक कॅपॅसिटी जेवढी असते त्यापैकी, आणि 85% जागा आपल्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये आपल्याला बघायला भेटतील. नंतर 4 नंबरचं कॉलेज बघितलं तर टीएन मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये बघायला भेटतं. 150 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी, 23 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फील होताना दिसून येतील. नंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज आहे ठाण्यामध्ये, 100 ची इंटेक कॅपॅसिटी, 15 जागा ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील. बीजे मेडिकल कॉलेज आहे पुण्यामध्ये, 250 ची इंटेक कॅपॅसिटी, 37 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. नंतर आपण विचार केला तर डॉक्टर फीएम मेडिकल कॉलेज आहे सोलापूरमध्ये, टोटल 200 जागा आहे समजा कॉलेजच्या, आणि 30 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. त्यानंतर जर आपण पुढच्या कॉलेजचा विचार केला, 8 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये, 200 सीटची इंटेक कॅपॅसिटी, 30 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फील होत आहे. 9 नंबरचं कॉलेज आहे श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळेमध्ये बघायला भेटतं, 150 सीट आहे, 23 जागा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये बघायला भेटतील. नंतर RCSMS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे कोल्हापूर, 150 जागा आहे, टोटल 22 तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून बघायला भेटतील. HBT डॉक्टर RN कुपर मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये बघायला भेटतं, 200 सीट आहे, 30 जागा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून बघायला भेटतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे जळगावमध्ये, 150 जागा, 23 सीट तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये बघायला भेटतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे बारामतीमध्ये, 100 ची इंटेक कॅपॅसिटी, 15 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फील होत आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे नंदुरबारमध्ये, 100 सीट आहे, 15 तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फील केले जात आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला एक 15 नंबरचं कॉलेज बघायला भेटतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे अलिबागचं, 100 सीट आहे, टोटल 15 तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. त्यानंतर जर आपण विचार केला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी, 15 जागा तुमच्या स्टेट मधून फील होत आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे सातारा, 100 सीट आहे, टोटल 15 ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. 18 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी, 100 सीट आहे, 15 जागा ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड जीटी हॉस्पिटल जे आपलं जीएमसी मुंबई आहे ना त्याच ठिकाणी हे कॉलेज नवीन ओपन झालेले लास्ट इयरचं, 50 सीटची इंटेक कॅपॅसिटी, 7 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकचे 50 ची इंटेक कॅपॅसिटी, 7 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. नंतर 21 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ, 100 सीट आहे, 15 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. त्यानंतर 22 नंबरचं कॉलेज बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे नागपूरचं, 250 सीटची इंटेक कॅपॅसिटी, 38 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून ज्या आहेत त्या फील होऊन जातील. आणि इथं GOI नावाचा एक कोटा आहे समजा, याच्यातून तुम्हाला 2 जागा या ठिकाणी दिसून येतील. तुम्ही तिथे पण अप्लाय करून ऍडमिशनला ट्राय करू शकता. त्यानंतर जर आपण विचार केला तर जे 23 नंबरचं कॉलेज आहे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूरचं, 200 सीट आहे, टोटल 30 जागा तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यामध्ये बघायला भेटतील. 24 नंबरचं कॉलेज आहे श्री PN गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ, 200 सीट आहे, 30 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फील होतील. नंतर 25 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला, 200 सीट आहे, टोटल 30 सीट ऑल इंडिया कोट्यामधून फुल होतील. नंतर आपल्याला चंद्रपूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटतं, 150 सीट आहे,
23 ऑल इंडिया कोट्यामधून फुल होतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे गोंदियामध्ये 150 सीट आहे, 23 जागा दिसतील तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सेवाग्राम वर्ध्याचं कॉलेज आहे, 100 सीट आहे, 46 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून जातील आणि बाकी उरलेल्या जागा स्टेट काउन्सिलिंग मधून फिल होत आहे. आणि याच कॉलेजच्या सीट जशा ऑल इंडिया कोट्यामधून जास्त आहेत ना, तसंच इथलं फी स्ट्रक्चर तुम्ही एक वेळेस व्हेरीफाय करा आणि त्यानंतर तुम्ही या कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये ऍड करू शकता. किंवा मग जर तुम्हाला फीस परवडत नसेल तुम्ही सगळ्यात शेवटी या कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये ठेवू शकता. 29 नंबरचं जर कॉलेज बघितलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती, 100 सीट आहे टोटल, 15 ऑल इंडिया कोट्यामध्ये जागा मिळतील. नंतर 30 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारामध्ये, 100 सीट आहे, 15 ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. बुलढाण्यामध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, 100 सीट आहे, 15 ऑल इंडिया कोट्यामधून फिल होतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे वाशिम मध्ये, 100 ची इंटेक कॅपॅसिटी, 15 जागा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये या ठिकाणी दिसून येतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर, 200 सीट आहे, 30 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फुल होतील. 34 नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडचे, 150 सीट आहे, 22 जागा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये मिळतील. SRTR मेडिकल कॉलेज आहे अंबेजोगाईचं, 150 सीट आहे, 23 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फुल होतील. त्यानंतर जर आपण 36 नंबरचं कॉलेज बघितलं तर विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज आहे लातूरचं, 150 सीट आहे टोटल, 22 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून फुल होतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिवचं 100 सीट आहे, 15 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून पूर्ण होतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणीमध्ये 100 सीट आहे, 15 जागा ऑल इंडिया कोट्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोलीचं 100 सीट आहे, 15 जागा ऑल इंडिया कोट्यामधून फुल होतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना 99 सीटची इंटेक कॅपॅसिटी, 15 जागा तुमचे जे आहेत त्या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यामधून फिल होताना तुम्हाला दिसून येतील. ऍव्हरेज जी आपली इंटेक कॅपॅसिटी राहते ना 100 ची राहते, पण सीट मॅट्रिक्स मध्ये 99 मेन्शन आहे. इन केस टायपिंग एरर पण तुम्हाला या ठिकाणी बघायला दिसून येऊ शकतो, तर 100 सीट तुम्ही या ठिकाणी घेऊन चलू शकता. त्यानंतर जर आपण लास्ट कॉलेज बघितलं जे की आपलं 41 नंबरचं आहे ना, तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला गडचिरोलीमध्ये बघायला भेटेल, 100 सीट आहे टोटल, 15 तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून जागा बघायला भेटतील. आता आपण काय करू, टोटल जे 41 कॉलेज आहे ना, तर 41 कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे याची माहिती घेऊया. सगळ्यात अगोदर जर आपण टोटल इंटेक कॅपॅसिटी बघितली 41 कॉलेजची, तर 5849 तुम्हाला बघायला भेटेल. त्यातल्या 910 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जाणार आहे आणि बाकी जेवढ्या जागा उरतील तेवढ्या तुमच्या या ठिकाणी जे आहे ते स्टेट काउन्सिलिंग मधून भरल्या जातील. 30 जागा तुमच्या GOI कोटा आहे ना तिथून भरल्या जातील. जर आता आपण कॅटेगरी वाईज चेक केलं तर आपण या ठिकाणी बघू शकतो SC कॅटेगरीसाठी जवळपास जनरल मधून 396 जागा आहे, वुमन मधून 186 जागा आहे, ऑर्फन मधून 3 जागा आहे, ऑर्फन C मधून 3 जागा आहे, PWD मधून 32 जागा आहे, जनरल हिल एरियामधून 13 जागा आहे, वुमन हिल एरियामधून तुम्हाला 16 जागा बघायला भेटतील. ST कॅटेगरीचा विचार केला तर 214 जागा तुम्हाला जनरल मधून 100 जागा मिळतील, वुमन मधून 2 जागा मिळतील तुम्हाला, ऑर्फन मधून 1 जागा, ऑर्फन C मधून 17 जागा, फिजिकल हँडिकॅपच्या 7 जागा, जनरल हिल एरियाच्या 3 जागा मिळतील तुम्हाला वुमन हिल एरिया मधून. फ्रीजे कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 92 जागा आहे, जनरल मधून 43 जागा मिळतील, वुमन मधून 1 जागा मिळते, ऑर्फनची, ऑर्फन C ची 1 जागा आहे, 7 जागा फिजिकल हँडिकॅपच्या, जनरल हिल एरिया मधून तुम्हाला 3 जागा आहे आणि वुमन हिल एरियासाठी 1 जागा बघायला भेटते. NT1 चा जर विचार केला तर 76 जागा आहे टोटल जनरल मधून, वुमन साठी 36 जागा आहे, ऑर्फन C साठी तुम्हाला 1 जागा बघायला मिळते, फिजिकल हँडिकॅपसाठी 6 जागा आहे, जनरल हिल एरियाच्या 3 जागा आहे, वुमन हिल एरियामधून तुम्हाला 1 सीट बघायला भेटेल. NT2 चा जर आपण विचार केला तर 106 जागा आहे, जनरल मधून 50 जागा आहे, वुमन साठी 1 जागा मिळते, ऑर्फन मधून 1 जागा, ऑर्फन C ची 9 जागा मिळतील, फिजिकल हँडिकॅपच्या 3 जागा मिळतील, जनरल हिल एरियाच्या 2 जागा मिळतील, वुमन हिल एरियाच्या. NT3 चा जर आपण विचार केला तर 61 जागा आहे, जनरल मधून 28 जागा आहे, वुमन साठी, ऑर्फन साठी 1 जागा आहे, PWD साठी 5 जागा आहे, जनरल हिल एरियाच्या 2 जागा आणि वुमन हिल एरियामधून तुम्हाला 1 जागा बघायला भेटते. OBC कॅटेगरीचा विचार केला तर 579 जागा मिळतील तुम्हाला जनरल मधून, 272 जागा मिळतील, वुमन मधून 4 जागा, ऑर्फनच्या, ऑर्फन C च्या 5 जागा आहे, PWDच्या 47 जागा आहे, जनरल हिल एरियाच्या 20 जागा आहे, वुमन हिल एरियाच्या तुम्हाला 8 जागा आहे. जर आपण टोटल सीट बघितल्या या ठिकाणी तर ह्या पूर्ण रिझर्व्ह कॅटेगरीच्या जागा मिळतील तुम्हाला SC कॅटेगरी पासून OBC कॅटेगरीच्या. नंतर जर आपण ACBC चा विचार केला तर 306 जागा आहे, जनरलच्या 142 जागा, वुमन मधून 2 जागा मिळतील, ऑर्फनच्या, ऑर्फन C च्या 3 जागा मिळतील, 24 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे, जनरल हिल एरियाच्या 10 जागा आहे, 5 जागा मिळतील, वुमन हिल एरियाच्या. EWS चा जर आपण विचार केला तर 304 जागा मिळतील जनरल मधून, वुमन मधून 143 जागा मिळतील, ऑर्फन मधून 3 जागा मिळतील, ऑर्फन C मधून 2 जागा आहे, फिजिकल हँडिकॅप मधून 25 जागा आहे, जनरल हिल एरियामधून 11 जागा आहे, वुमन हिल एरियामधून 4 जागा आहे. जर आपण ओपन साठी सीट बघितल्या तर 771 जागा जनरलच्या, 369 जागा आहे वुमनच्या, ऑर्फन P च्या 8 जागा आहे, ऑर्फन C साठी तुम्हाला या ठिकाणी 8 जागा बघायला भेटतील, PWD साठी 73 जागा आहे,
जनरल हिल एरियाच्या तुम्हाला या ठिकाणी 31 जागा बघायला भेटतील, वुमन हिल एरियाच्या 13 जागा मिळतील. तर टोटल जर आपण विचार केला तर 4715 जागा तुमच्या ज्या आहेत त्या कॅटेगरीनुसार स्टेट काउन्सिलिंग मधून फिल होतील. आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या तुमच्या ऑदर रिझर्वेशन जसं की डिफेन्स 1 मधून 83 जागा, जनरल मधून 35 जागा आहे, वुमन कोट्यामधून डिफेन्स 2 चा विचार केला तर 28 जागा, जनरलच्या 12 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून बघायला भेटतील. डिफेन्स 3 साठी या ठिकाणी 26 जागा, जनरल 12 जागा, वुमन कोट्याच्या एमकी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या 6 जागा, जनरल मधून 2 जागा वुमन कोट्याच्या बघायला भेटतील. तर टोटल 204 जागा ज्या आहेत त्या तुमच्या ऑदर रिझर्वेशन मधून फुल होत आहेत आणि जवळपास 4919 जागा तुमच्या स्टेट काउन्सिलिंग मधून ज्या आहेत त्या पूर्ण होताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. तर हे झालं एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजचं. आता तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ कसा काढणार की 100% एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळेल का नाही आयडेंटिफाय करण्यासाठी, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जनरल वुमन कोट्याच्या ज्या टोटल जागा आहेत ना त्या पूर्ण कॅल्क्युलेट करणं, त्याचबरोबर सीट मॅट्रिक्सच्या नंतर आता एसएमए लिस्ट येईल तिथे तुमचा कॅटेगरी रँक चेक करणं, जेवढ्या जागा जनरल आणि वुमन कोट्याच्या मिळून तेवढा जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल ना एसएमए लिस्ट मध्ये तुम्हाला 100% एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल, अशी तुम्हाला एक आयडिया लागून जाईल. यानंतर जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये थोडं रिझर्वेशन अलग येतं. जसं की आपण जर बघितलं तर आपलं जे फर्स्ट कॉलेज आहे ना के.जे. सोमिया मेडिकल कॉलेज तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटेल. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी जर आपण चेक केली तर टोटल 100 जागा आहे. जर आता आपण याला कॅटेगरी वाईज चेक केलं तर एससी कॅटेगरीसाठी जनरल मधून 4 जागा आहे, वुमन मधून 2 जागा आहे. आणि जे प्रायव्हेट कॉलेज राहतात तिथं ऑदर रिझर्वेशन जसं की हिल एरिया असेल, फिजिकल हँडिकॅप असेल, ऑर्फनचा असेल किंवा मग डिफेन्स 1 डिफेन्स 2 हे कुठल्याही प्रकारे तुम्हाला बघायला मिळत नाहीये. 85% जागा स्टेट काउन्सिलिंग मधून कॅटेगरीच्या फीस मधून भरल्या जात आहे, 15% जागा आयक्यू एनआरआय कोट्यामधून भरल्या जातात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. एसटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला 3 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनसाठी बघायला भेटेल. फीजे मधून 1 जागा जनरलची, NT1 साठी 1 जागा जनरल कोट्यामधून, NT2 चा विचार केला तर 1 जागा जनरलची, 1 जागा वुमन कोट्यामधून मिळते. NT3 चा जर आपण विचार केला तर जनरलची 1 जागा बघायला भेटेल. नंतर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 7 जागा जनरलच्या, 3 जागा तुम्हाला वुमन मधून बघायला भेटतील. या टोटल ज्या जागा आहेत ना त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहेत, एससी कॅटेगरी पासून ओबीसी कॅटेगरी पर्यंत. नंतर एसीबीसीचा विचार केला तर 6 जागा जनरल मधून आहे, 3 जागा वुमन साठी बघायला भेटतील. आणि मेडिकल फील्ड मध्ये ईडब्ल्यूएस साठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारे सीट रिझर्व्ह नसतात. ईडब्ल्यूएसच्या मुलांना ओपनची अलॉटमेंट होतं, फक्त फी स्ट्रक्चर ईडब्ल्यूएसचं लागू होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओपन साठी जर आपण विचार केला 36 जागा जनरलच्या, 15 जागा मिळतील. वुमन कोट्यासाठी टोटल 85 जागा ज्या आहेत त्या आपल्या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंग मधून पूर्ण होतील. ऑदर रिझर्वेशनची कुठल्याही प्रकारे सीट तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये दिसणार नाही. आयक्यू कोट्यामधून या ठिकाणी 15 जागा आहे, 15 पैकी 15 जागा आयक्यू एनआरआय कोट्यामधून भरली जातील. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे किंवा इंडियन नॅशनलचे स्टुडंट आहेत तुम्हाला आयक्यू मधून अलॉटमेंट होतं. जर तुम्ही नसेल तर तुम्हाला एनआरआय कोट्यामधून अलॉटमेंट होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. 85 जागा स्टेट मधून फुल होत आहे, 15 जागा आयक्यू मधून फुल होत आहे. टोटल 100 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येते आणि सर्व कॉलेजचं रिझर्वेशन सेम ऍज इट इज राहणार आहे प्रायव्हेट कॉलेजचं. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर आपण सेकंड नंबरचं कॉलेज बघितलं तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईवाला आहे. नंतर थर्ड नंबरला MIMER मेडिकल कॉलेज तळेगाव पुण्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतं. 4 नंबरचं डॉक्टर VP मेडिकल कॉलेज नाशिकचं आहे. 5 नंबरला ACPM मेडिकल कॉलेज धुळेचं बघायला भेटतं. 6 नंबरला डॉक्टर विखे पाटील मेडिकल कॉलेज आहे अहिल्यानगरमध्ये. 7 नंबरला SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये बघायला भेटेल. 8 नंबरला अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज आहे सोलापूरमध्ये. 9 नंबरचं डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावमध्ये. त्यानंतर BKL वालवालकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये बघायला भेटतं. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तुम्हाला इस्लामपूर सांगलीमध्ये बघायला भेटेल. SMBT मेडिकल कॉलेज तुम्हाला नाशिकमध्ये बघायला मिळतं. वेदांता मेडिकल कॉलेज आहे ना पालघरचं, हे तुम्हाला पालघरमध्ये बघायला भेटतं. आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर एक वेळेस चेक करा ऑफिशियल कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन, कारण इथं कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाहीये. सीईटी सेलनं जी PDF टाकली ना ती फक्त ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीसची आहे. ते बघून तुम्ही कन्फ्युज करून घेऊ नका स्वतःला. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, तिथून तुम्हाला फी स्ट्रक्चर बघायला भेटेल. किंवा काही कॉलेजचे व्हिडिओ मी अपलोड केले आहे, काही कॉलेजचे व्हिडिओ मी येणाऱ्या काळामध्ये अपलोड करेल. तर तुम्ही तिथे एक वेळेस फी स्ट्रक्चर नक्की व्हेरीफाय करा, कारण ट्युशन डेव्हलपमेंट फीस ही सर्व कॅटेगरीसाठी समान नाहीये. कॅटेगरी बदलली, ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस बदलली, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे सीईटी सेलने टाकलं ना ते फक्त तुम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी आहे, किंवा कॉलेजचे जे ऑफिशियल ब्राउचर आहे त्यामध्ये ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस एवढीच मेन्शन आहे का तुमच्याकडून जास्त घेतली जाते. त्यानंतर जर आपण 14 नंबरचं कॉलेज बघितलं तर SSPM मेडिकल कॉलेज तुम्हाला सिंधुदुर्गचं बघायला भेटेल. 15 नंबरला DNY तासगावकर मेडिकल कॉलेज आहे कर्जतमध्ये. 16 नंबरचं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये. नंतर 17 नंबरला NKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूरचं बघायला मिळतं. त्यानंतर जर आपण
पुढचं कॉलेज बघितलं तर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये बघायला भेटेल. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. MIT लातूरचं कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. 21 नंबरला मुस्लिम मायनॉरिटीचं एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर जालन्यामध्ये तुम्हाला मुस्लिम मायनॉरिटीचं एक कॉलेज बघायला मिळतं. इन केस जर तुमच्याकडे मायनॉरिटी असेल तर तुम्ही या कॉलेजला प्रेफरन्स मध्ये टाकू शकता, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर आपण बघितलं परभणी मेडिकल कॉलेज परभणीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आर.के. दामिनी मेडिकल कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 सीटची इनटेक कॅपॅसिटी. लास्ट इयरला नवीन चालू झालेले मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. आता जर आपण टोटल 23 कॉलेजमध्ये जर टोटल सीट बघितल्या तर 3219 एवढ्या जागा तुम्हाला बघायला भेटतील. त्या जर जागा आपण कॅटेगरीनुसार बघतोय तर SC कॅटेगरी मधून 139 जागा बघायला भेटतील. वुमनसाठी 60 जागा मिळतील. ST कॅटेगरी मधून 75 जागा आहे. वुमन मधून तुम्हाला 32 जागा मिळतील. फीजे मधून जर बघितलं तर 32 जागा, जनरल मधून 14 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून बघायला भेटतील. NT1 चा विचार केला तर 27 जनरल मधून आहे. वुमन मधून 11 जागा बघायला भेटतील. NT2 चा जर विचार केला तर 38 जागा, जनरल मधून 16 जागा तुम्हाला मिळतील वुमन कोट्यामधून. NT3 चा जर विचार केला तर 22 जागा जनरल मधून आहे, 9 जागा मिळतील तुम्हाला वुमन कोट्यामधून. OBC चा विचार केला तर 204 जागा जनरल मधून, 88 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून मिळतील. टोटल या सीट ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळतील, SC कॅटेगरी पासून OBC कॅटेगरी पर्यंत. त्यानंतर जर ACBC चा विचार केला तर 183 जागा जनरल मधून, 78 जागा मिळतील वुमन कोट्यामधून. EWS साठी कुठल्याही प्रकारे सीट नसता, ही गोष्ट लक्षात ठेवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये. त्यानंतर ओपन साठी जर आपण विचार केला तर 1119 जागा मिळतील तुम्हाला जनरल मधून. वुमन साठी 511 जागा बघायला भेटतील. ते EWS ची मुलं ओपनच्या सीटला 100% जे आहे ते चॉईस फिलिंग मध्ये टाकून त्या ठिकाणी अलॉटमेंट करून घेऊ शकताय. तुम्हाला कॅटेगरीचीच फीस द्यावी लागेल, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर आपण टोटल सीट बघितल्या स्टेट कोटामधून कॅटेगरीनुसार फीस बेनिफिट मधून तर जवळपास 2732 जागा मिळतील प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या. आणि IQ कोट्यामधून 487 जागा तुम्हाला बघायला भेटतील, जिथे की तुम्हाला फक्त क्वालिफाय मार्क सीट अलॉटमेंट होऊ शकतं. टोटल 3219 जागा ज्या आहेत त्या तुमच्या या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंग मधून फुल होताना तुम्हाला दिसून येतील. म्हणजे महाराष्ट्र स्टेट जे आहे ना ते सेमी गव्हर्नमेंटसाठी क्लोज स्टेट आहे. इथं बाहेर राज्यातले विद्यार्थी येऊ शकत नाहीये. आता तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट 100% मिळणार की नाही मिळणार, कसं आयडेंटिफाय होणार? तर ज्या MBBSच्या सीट होत्या जनरल वुमन कोट्याच्या, त्याचबरोबर प्रायव्हेटच्या सीट होत्या जनरल वुमन कोट्याच्या ना, तर ह्या पूर्ण तुम्हाला कॅल्क्युलेट करणं, चारही सीटला ऍड करणं आणि नंतर तुम्हाला एसएमएल लिस्ट मध्ये तुमचा कॅटेगरी रँक बघणं. जेवढ्या सीट आहे तेवढा तुमचा कॅटेगरी रँक असेल किंवा एक 20, 40, 50 नंबर जरी कमी असेल ना तरी तुम्हाला MBBSचं कोणतं ना कोणतं कॉलेज 100% अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. अशाच प्रकारे खाली BDS कॉलेजची पण लिस्ट आहे. पण आपण या व्हिडिओमध्ये फक्त MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या सीट बघितल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला BDS गव्हर्नमेंट, BDS प्रायव्हेटच्या सीट शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. सेम ऍज इट इज तुम्ही सीट मॅट्रिक्स बघून स्वतः पण कॅल्क्युलेट करू शकता. पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती पण इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जेणेकरून फ्युचरमध्ये जी अपडेट येईल ना तर ती सविस्तर एक्सप्लेन करून आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू टॉप कॉलेजची चॉईस फिलिंगची लिस्ट हवी असेल किंवा पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल ना तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.